हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे क्राफ्ट आर्ट बाय कांचन या माझ्या क्राफ्ट चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दिवाळीसाठी रेडी टू यूज किंवा रिअरेंजेबल रांगोळी आपण कशी बनवायची ह्याचा DIY मी घेऊन आली आहे। दिवाळीमध्ये रांगोळी काढायचे म्हणजे आरामात 1 ते 2 तास लागतात आणि तो वेळ आपल्याला इथे वाचवायचा असेल तर रिअरेंजमेंट वाल्या ज्या रांगोळ्या आहेत रेडी टू यूज त्या रांगोळ्या तुम्ही नक्कीच इथे उपयोगात आणू शकता। रेडी टू यूज रांगोळीसाठी आपण इथे वेस्ट कार्डबोर्डचा यूज करणार आहे। सर्वात प्रथम मी इकडे एक झाकणाच्या आकाराने सर्कल ड्रॉ करून घेतले आहे। त्याच आकाराचे मी 8 सर्कल इथे कट करून घेतले आहे। 2 सर्कल घेऊन आपण कार्डबोर्डच्या कॉर्नरला ते एकत्र ठेवून त्याचा हाफ सर्कल आपल्याला दोन्ही ह्याचे ड्रॉ करून घ्यायचे आणि मग वरच्या साईडला आपल्याला पानाचा आकार देऊन त्याला कैचीने कापून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी इथे 4 शेप बनवून घेतले आहेत। सर्वात प्रथम मी जो सर्कल घेतले होते त्याच सर्कलवरती मी लहान पानाचा आकार हा ड्रॉ करून त्याला कापून घेतले आहे। त्याचप्रमाणे मी इकडे वेगवेगळ्या रंगाचे ग्लिटर शीट पेपर इथे घेतले आहेत। हे मी ऑनलाईन मागवलेले होते किंवा तुम्ही हे स्टेशनरी शॉपमधूनही विकत घेऊ शकता। वेगवेगळ्या शेपसाठी मी इथे वेगवेगळे ग्लिटर शीट वापरलेले आहेत, त्या मी सगळ्या कट करून इथे घेत आहे। सगळे ग्लिटर शीट हे मी कट करून घेतल्यानंतर ते फेविकॉलच्या साहाय्याने त्या शेपवरती मी चिटकवत आहे। इकडे मी गोटापट्टी फ्लावर्स हे घेतले आहेत आणि मधला जो सर्कलचा शेप आहे त्याच्यावर मी एक एक करून हे कॉर्नरला चिटकवणार आहे। त्यानंतर मी इकडे फ्लॅट मोठ्या साईजचे हाफ मोती घेतलेले आहेत, ते मी एक एक करून सगळ्या फ्लावरच्या सेंटरला हे अधेन्सिव्ह ग्लू आहे त्या ग्लूने मी तो चिटकवणार आहे। सर्कलच्या सेंटरला असा रेडीमेड स्वास्तिक स्टिकर मी येथे चिटकवून घेणार आहे। तर मग रेडी आहे आपला सेंटर पीस। मी इकडे घेतली आहे मल्टी कलरची लेस, ती मी लहान सर्कल जे आपण कापून घेतले होते त्यावर कॉर्नरला अधेन्सिव्ह ग्लूजने मी तो चिटकवून घेणार आहे। या पद्धतीने मी सगळे सर्कल हे तयार करून घेतले आहे आणि त्याला सुकण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं द्यायचे आहेत। त्यानंतर मी असे ऑनलाईन बीड्स मागवलेले होते, ते बीड मी सेंटरला निळ्या रंगाचे हे लावणार आहे। सेंटरला जो स्टोन लावून घेतला आहे त्याभोवती मी ग्लू लावून मिरर हे लावून घेणार आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व तयार करून घेतले आहेत व गोल्डन बीडची मी चेन जी येते ती इथे घेतली आहे, ती आपल्याला पानाच्या भोवतीने फिरवून घ्यायची आहे। गोल्डन चेन मी सगळ्या पानांभोवती फिरवून घेतली आहे। त्यानंतर मी इथे फ्लॅट पांढरे मोती हे मी इकडे सेंटरला चिटकवून घेत आहे व त्या भोवती ऑरेंज कलरचे स्टोन हे लावून घेणार आहे। त्यानंतर इकडे मी मोठा जो पानाचा आकार काढून घेतला होता त्यावरती आपण कॉर्नर टू कॉर्नर हे अधेन्सिव्ह ग्लू लावून घ्यायचा आहे व पॉम बॉल जे येलो कलरमध्ये मी इथे घेतले आहेत व ते मी कॉर्नरला चारी साईडने चिटकवून घेतले आहेत। अशाच पद्धतीने मी चारी पानाचे शेप हे रेडी करून घेतले आहेत। सगळे शेप रेडी झाल्यानंतर मी इथे मेटलचे कॅन्डल होल्डर हे घेतले आहेत व ते सेंटरला मी इथे लावून घेणार आहे। अशा पद्धतीने सगळे हे जे शेप आहेत मी इथे रेडी करून घेतले आहेत। तर चला मग अरेंज करूया आपली रांगोळी कशी दिसते। आपण ही रांगोळी आपल्याला हवी आहे तशी कस्टमाइज करून अरेंज करू शकतो, छोटी करू शकतो, मोठी करू शकतो किंवा तुम्हाला ताटाभोवती अरेंज करायची ती करू शकता। तुम्हाला उंबरापट्टी म्हणून ह्याचा यूज करता येईल, नुसतं कॅन्डल होल्डर तुम्ही चौरंगाभोवती ठेवू शकता। अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही अरेंज करून त्याचा आपण वेगवेगळे डिझाईन्स हे एका रांगोळीतून इथे बनवू शकतो। मी इथे 20 पद्धतीने ह्याची मांडणी केलेली आहे, तर तुम्ही ही अशी रांगोळी नक्की घरी ट्राय करा आणि येत्या दिवाळीला नक्कीच तुम्ही ही रांगोळी घरी ट्राय करून तुमच्या घरालाही सुंदर आणि आकर्षक डेकोरेशनने सजवा। शुभ दीपावली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला। थँक्यू।